चिपळूणमध्ये भर दिवसा गोळीबाराची घटना। शिकारीसाठी बंदुकीतून केलेल्या गोळीबाराचा नेम चुकल्याने गोळी थेट घुसली बिल्डिंग मधल्या खिडकीवर। सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही। गोंदिया जिल्ह्यात दरपत्रक न लावताच वाळू घाट सुरू। ओव्हरलोड वाळू वाहतूक होत असून महसूल विभागाचं दुर्लक्ष। नांदूर शहरातील गुटख्याच्या गोडाऊनवर पोलिसांचा छापा। 12 लाखाच्या गुटख्यासह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त। जिल्ह्यातील गुटखा माफियांचे धाबे चांगलेच दणाणले। मोमोज खाणं चांगलंच पडलं महागात। मोमोज खायला थांबले आणि 15 मिनिटात कारमधील 20 लाख लंपास। संभाजीनगर शहरातील हडको कॉर्नर येथील डीमार्ट समोरील घटना। दारूच्या नशेत बापानंच केली मुलीची हत्या। हत्या करून घटना दडपण्याचा प्रयत्न। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शेळगाव इथली घटना। जालन्यातील 33 वर्षीय तरुणाचा बुलढाणा जिल्ह्यात आढळला मृतदेह। काल रात्री तरुणाचे 4 जणांनी अपहरण केल्याची होती माहिती। ट्रॅक्टर शोरूम मध्ये काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग। नंदुरबारमधील घटना। विजय होळकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल। विरारच्या अर्नाळा किल्ल्याच्या समुद्र किनाऱ्यावर महिला आणि पुरुषाचे मृतदेह सापडले। मंदिराच्या बाजूच्या झाडाझुडपात आढळले मृतदेह। पोलिसांकडून तपास सुरू। पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याला अज्ञात व्यक्तीकडून रिव्हॉल्व्हर दाखवून पैशांची मागणी। सदर कर्मचाऱ्यानं धाडस दाखवत पोलिसांना दिली माहिती। पोलिसांकडून तपास सुरू। नंदुरबारमध्ये अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या 4 आरोपींना अटक। स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत गांजासह 12,66,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त।